भाजपने दिलेल्या 400 पारच्या घोषणेवरून छगन भुजबळ आणि निलेश राणेंमध्ये चांगलीच जुंपली आहे। भाजपच्या 400 पारच्या नाऱ्यामुळे अनेक लोकांमध्ये संविधान बदलाबाबत भीती निर्माण झाल्याचं भुजबळ म्हणाले। कालच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भुजबळांनी हे वक्तव्य केलं होतं। त्यावर भाजपचे नेते निलेश राणेंनी आक्षेप घेतला। पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर आक्षेप घेणारे भुजबळ कोण असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला। बाबा अगोदरच 400 पार असं बोलून त्या दलित समाजांच्या मनामध्ये एवढं ते बिंबलं की 400 पार म्हणजे संविधान बदलणार। ते काढता नाकी नऊ आले, परंतु डोक्यामध्ये ही गोष्ट जेवढी खोलवर गेली होती त्याचा परिणाम जो आहे हा आपल्याला राज्यातील या मागच्या निवडणुकीमध्ये लक्षात आला असेल। त्यांचं एक वक्तव्य आलं की 400 पारची जी घोषणा होती त्याचा इम्पॅक्ट निगेटिव्ह झाला। आता 400 पारची जी घोषणा होती ती मोदी साहेबांची घोषणा होती, म्हणजे आपण मोदी साहेबांना चॅलेंज करताय का, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शंका येते। कुठल्या परिस्थितीमध्ये आपण हे सरकार बनवलं अशा नेत्यांना हे माहिती असलं पाहिजे। जर माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला हे कळतं तर ते तर फार मोठे नेते आहेत, त्यांना ते कळलं पाहिजे की कुठल्या परिस्थितीमध्ये आपण हे सरकार बनवलं। आपल्याला एकत्र जर लढायचं असेल तर चांगल्या वातावरणामध्ये लढावं लागेल, एकत्र लढावं लागेल, एका संघाने लढावं लागेल, एका दिलाने एका मनाने लढावं लागेल। एवढंच या निमित्ताने मी सांगतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।